पेण तालुक्यात भाजप राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांचा प्रचार वेगात. जिते पंचायत समिती गणात संजय डंगर यांना वाढता पाठिंबा. रायगड जिल्हा परिषद व पेण पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पेण तालुक्यात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युतीच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार वेग घेताना दिसत आहे. जिते जिल्हा परिषद गटातून ताई जोमा दरवडा तर पंचायत समितीच्या जिते गणातून संजय कमलाकर डंगर हे दोन्ही उमेदवार कमळ या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सध्या जिते विभागात प्रचाराला चांगलाच उधाण आले असून युतीचे उमेदवार घरोघरी भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. या प्रचार रॅलीला जिल्हा परिषद माजी सदस्य DB पाटील, तरणखोप सरपंच दर्शना पाटील, दिनेश पाटील, सुरेश शेठ पाटील, गणेश पाटील आदींसह कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन्ही उमेदवारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर संजय कमलाकर डंगर यांचं गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, संपूर्ण क्रीडा क्षेत्रामध्ये अत्यंत योगदान मिळत आहे आणि प्रत्येक तरुणांपर्यंत त्यांचं परिचय आहे आणि त्यामुळे त्यांना त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होईल. त्याचबरोबर ताई जोमा दरोडा यांचे पतीसुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून सहकार क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, सर्व क्षेत्रामध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत आणि त्याचा देखील फायदा ताई या दोन्ही उमेदवारांना मिळेल आणि ह्या गावामध्ये कधी नव्हे इतका भरघोस मताधिक्य इथे निश्चितच मिळेल ही आशा बाळगतो. स्थानिक प्रश्न, विकास कामे आणि भविष्यातील नियोजन यावर चर्चा करत मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रचारादरम्यान नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे. विशेषतः तरुण वर्गाने या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दर्शवल्याचे चित्र दिसत असून प्रचार मोहिमेत युवकांचा सक्रिय सहभाग लक्षवेधी ठरत आहे. पंचायत समितीचे उमेदवार संजय डंगर युवक आणि महिलांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या कामामुळे जनतेमध्ये सकारात्मक प्रतिमा निर्माण झाल्याची चर्चा आहे. या विभागातून संजय भाईंसारखा एक उमदा नेता आम्हाला मिळालेला आहे. ताई दरोडासारखे एक उमेदवार आम्हाला इथून मिळाले आहेत. दोन्ही कर्तव्यदक्ष आणि कर्तबगार उमेदवार आहेत. या विभागात आजपर्यंत संजय भाईंनी जी काही कामगिरी केलेली आहे ती या तळागाळातल्या प्रत्येक लहान थोर कार्यापासून सामाजिक कार्य आणि सर्व शासकीय आणि राजकीय या सगळ्या गोष्टी त्यांनी लोकांसाठी पुरवलेल्या आहेत. त्यामुळे संजय भाईंचं नाव हा प्रत्येक घरात, प्रत्येक कणाकणात, मनामनात आहे. या दोन्ही उमेदवारांची निवड झाल्याचं काही विषय हे नाही, परंतु सर्वात जास्त तालुक्यातील सर्वात जास्त मताधिक्य या विभागातून आणि तरणखोप ग्रामपंचायतमध्ये तर मला वाटते सर्व आम्ही एकत्र असल्यामुळे 90%च्या वरती या विभागातून संजय भाईंच्या पाठीशी मतदान राहील याबद्दल कोणती शंकाच नाही आहे. तरणखोप ग्रामपंचायत संपूर्ण अगदी प्रत्येक लहान थोर मोठे सर्व आशीर्वाद संजय भाईंच्या पाठीशी आहेत. आम्ही जे सामाजिक कार्य गेल्या 20 वर्षामध्ये केलंय त्या कार्याची आज आम्हाला पोचपावती मिळते. राजकारण म्हणजे पैशाचं राजकारण असं हे गणित मांडलं जातं, परंतु जित्या गणामध्ये हे मात्र गणित अक्षरशः फेल झालेलं आहे. सामाजिक क्षेत्रात कार्य केलेल्या उमेदवाराला आज जनतेतून जो पाठिंबा मिळतोय तो असे अनेक सामाजिक कार्यकर्ते भविष्यामध्ये पुढे येतील आणि म्हणून जनता जनार्दन मोठ्या उत्साहाने आपल्यासोबत असल्या कारणानं हा विजय निश्चित आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आम्ही अभ्यासू आहोत, लोकांच्या समस्या जाणतोय आणि आत्ताच 3ऱ्या मुंबईची जी घोषणा आहे ती पेण तालुक्यामध्ये केलेली आहे. इथे येणारे जे काही प्रश्न आहेत हे अतिशय अभ्यासपूर्वक आपल्याला पूर्ण करावे लागतील. जनतेच्या समस्या, त्यांचे असणारे आरोग्य प्रश्न, त्यांचे असणारे शैक्षणिक प्रश्न या मोठ्या प्रश्नांवर आपल्याला इथे अभ्यास आणि ते पूर्ण करण्याची आवश्यकता असल्या कारणानं या निश्चित पुढच्या 5 वर्षामध्ये आमच्या माध्यमातून जनतेचं आम्ही विकास आणि जनतेचं सर्वतोपरी प्रगती करण्याचा आम्ही प्रयत्न करू. विशेष करून आम्ही महिला सक्षमीकरणामध्ये आम्ही इथे सहभागी देणार आहोत, कारण जिता विभागामधील महिला ह्या अतिशय सुज्ञ, प्रामाणिक आणि कार्यरत आहेत. त्यांना फक्त मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आणि मुंबई गोवा हायवे लगत जेवढ्या ग्रामपंचायती आहेत त्या आमच्या या पंचायत गणामध्ये येतात. त्यामुळं अतिशय प्रगत विभाग बनवण्यासाठी पुढे आम्ही अग्रेसर राहू आणि या रॅलीमध्ये सगळे कार्यकर्ते सहभागी झालेत त्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद
देतो. हा उत्साह आपण कायम ठेवा आणि येणाऱ्या 7 तारखेला मतदान रूपी आपण पाठिंबा आमच्या दोन्ही उमेदवारांना द्या. आमची निशाणी कमलफुल आहे. आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी देशाचं नेतृत्व करून देशामध्ये जो परिवर्तन आणलेलं आहे, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांनी महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, नोकर वर्गांसाठी अनेक बदल घडवून आणलेले आहेत. लाडकी बहिणीच्या मार्फत आज प्रत्येक घरामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. हे असंच कार्यरत राहील आणि येणारे जे काही प्रगत दिवस आहेत हे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून अभ्यासू आणि शैक्षणिक दर्जा असणारे उमेदवार निश्चितपणे पुढे यावे अशी अपेक्षा आहे आणि सगळ्यात मोठ्या संख्येने मतदान करून आम्हाला पाठिंबा द्यावं ही विनंती करतोय. धन्यवाद. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल.